नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गुड इव्हनिंग, जय हिंद मित्रांनो. आज थोडंसं आपल्या लेक्चरच्या बाबतीमध्ये थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळे हे जे लेक्चर आहे ते आपण रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि या संपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण हे जे सिरीज सुरू केलेली आहे राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांची, त्याच्यामधला आज पार्ट 3 आपण आज आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत मित्रांनो. मग आता आपण याचा संदर्भ लक्षात घेत असताना भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा जर मुद्दा आपण लक्षात घेतला मित्रांनो, तर त्याच्या बाबतीमध्ये आपण सांगणारच आहोत, त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करून देते आहे की 10 जानेवारीपासून सुरू झालेली आपली ऑनलाईन बॅचचा हा प्लॅटफॉर्म जो आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे पुढे लेक्चर जे आहे मित्रांनो हे कंटिन्यू करत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये पार्ट 3 मध्ये आपण सुरू करण्यापूर्वी कालचे जे मुद्दे आपण घेतले होते त्याला एकदा थोडक्यात आपण रिवाईज करूयात, त्याला एकदा थोडक्यामध्ये आपण पुन्हा एक त्याचं आकलन करूयात आणि त्यानंतर आपण पार्ट 3 कडे आणि त्याच्यामधले पुढचे जे मुद्दे आहेत ते पुढे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो. चला मग आपण कालच्या लेक्चरमध्ये कोणते कोणते मुद्दे पाहिले होते तो एकदा पार्ट आपण रिवाईज करूयात. आपण सगळ्यात पहिला जे लेक्चर आपण घेतलं होतं 19 जानेवारीला, त्या दिवशी आपण भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य पाहिलं होतं लोकशाही, दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं आपण गणराज्य व्यवस्था, तिसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं आपण संसदीय शासन पद्धती आणि चौथं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं ते संघराज्य व्यवस्था. हे 4 पॉइंट आपण पहिल्या लेक्चरच्या दिवशी पाहिले होते. त्याच्यानंतर आपण जे पार्ट 2 मध्ये म्हणजे काल जे आपलं लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपण 5वा मुद्दा प्रभावशाली केंद्र शासन असलेलं संघराज्य व्यवस्था म्हणजे डॉमिनंट सेंट्रल गव्हर्नमेंट हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहत होतो. मग त्याच्यामध्ये ना अनेक सब पॉईंट्स तुम्हाला दिसत आहेत आणि त्या सब पॉईंट्समध्ये आपल्याला पुन्हा एक मुद्दा लक्षात येतोय. त्या सब पॉईंट्समध्ये आपण पाहिलं होतं जो क्रमांकाचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मित्रांनो की 3 सूची आपण सगळ्यात पहिले दिसतं आहे. 3 सूचीच्या आधारावरती आपण त्याचं विश्लेषण केलं होतं आणि त्याच्यावरून पण आपल्या लक्षात येतं आहे की भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन आहे आणि 3 सूचींमध्ये सगळ्यात जास्त जे अधिकार आहेत, ज्या विषयांवरती अधिकार दिले गेलेत ते संसदेला दिले गेलेत. भारतामध्ये भारतीय राज्यघटनेनुसार संसद ही कायदा करणारी सर्वोच्च संस्था मानली गेली आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सेंट्रल लेव्हलला जास्त राईट्स हँडओव्हर केले गेलेले, जास्त राईट्स भारतीय राज्यघटनेनुसार दिले गेलेले आहेत. आणि जर ही संपूर्ण व्यवस्था जर आपण मित्रांनो लक्षात घेतली तर त्याच्यानंतर आपण 3 सूची नंतर एक दुसरा मुद्दा पाहिला होता, ब मुद्दा पाहिला होता. तर त्याच्यामध्ये पण आपण लक्षात घेतलं होतं मित्रांनो, ज्या ब मुद्द्यामध्ये लक्षात घेतलं होतं एकेरी नागरिकत्वाची तरतूद. त्याच्यानंतर आपण तिसरा मुद्दा बघितला होता, क मुद्दा बघितला होता. एकेरी नागरिकत्वावरून पण आपल्याला लक्षात येतंय की भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन आहे. त्याच्यानंतर एकेरी न्याय व्यवस्थेवरून पण आपल्याला लक्षात येतंय की भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन आहे. आणि त्याच्यानंतरची आपण जी चौथी तरतूद प्रभावशाली केंद्र शासनामध्ये पाहिली होती ड क्रमांकाची, तर त्याच्यामध्ये होते राज्यपालांची नेमणूक आणि राज्यपालांच्या नेमणुकीमध्ये सुद्धा आपल्याला तो मुद्दा अधोरेखित होताना दिसतोय मित्रांनो की भारताच्या घटक राज्यांच्या राज्यपाल पदांच्या ज्या नेमणुका आहेत त्या राष्ट्रपतींमार्फत होत आहेत आणि राष्ट्रपतींवर पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असल्यामुळे आपल्याला राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून घटक राज्यात काम करतायत. आपल्या राज्याचे राज्यपाल कोण असावेत हे निवडण्याचा किंवा त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार घटक राज्यांना नाहीये. या तरतुदीवरून पण आपल्याला हे स्पष्ट होतंय की भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन असलेले संघराज्य आहे. इथपर्यंत आपण काल आलो होतो आणि आता याचा पुढचा जो मुद्दा आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो डिस्कस करणार आहोत. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये मी उज्ज्वला वाखुरे तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून वेलकम करते आहे. आता आपण पुढचा जो पार्ट आहे मित्रांनो त्याच्याकडे जाणार आहोत, त्याच्याकडे वळणार आहोत. चला मग आपण जो पुढचा पार्ट आता बघणार आहोत मित्रांनो तो आहे प्रभावशाली केंद्र शासन असलेल्या संघराज्य व्यवस्थेमधलाच पुढचा पॉइंट आहे, पुढचा सब पॉइंट आहे. त्याच्यामधला एक मुद्दा जो वरचा मुद्दा आहे राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात, हा मुद्दा काल आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केला होता. आता जो पुढचा मुद्दा आहे घटक राज्यातील कायदे प्रक्रिया, घटक राज्याच्या कायदे प्रक्रियेवरती सुद्धा केंद्राचा कसा प्रभाव आहे हे सुद्धा आज आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. बघा मित्रांनो,
घटक राज्यांना कायदे करण्याचे अधिकार आहेत, जसं की आपण 3 सूचींचा उल्लेख केलेला आहे पहिल्या लेक्चरमध्ये, म्हणजे प्रभावशाली केंद्र शासनाच्या पहिल्या पॉईंटमध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की 3 सूचींमध्ये सगळ्यात जास्त विषयांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे आणि राज्य सूचीतील आणि समवर्ती सूचीतील काही विषयांवरती कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो राज्यांकडे दिला गेलेला आहे. पण तरीही आपल्याकडे की कायदा तयार करताना जी काही राज्य विधिमंडळाची रचना आहे, राज्य विधिमंडळ म्हणजे विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल यांचं मिळून राज्य विधिमंडळ बनतं. भारतामध्ये काही राज्यांमध्ये राज्य विधिमंडळ एकगृही आहे. एकगृही आहे म्हणजे तिथे फक्त विधानसभा आहे, विधान परिषद त्या राज्यांमध्ये अस्तित्वात नाही आहे. पण काही घटक राज्यांमध्ये आपल्याला विधानसभा, विधान परिषद हे दोन्ही सभागृह दिसत आहेत. मग भारतामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या 28 घटक राज्यांपैकी 22 घटक राज्यांमधलं जे राज्य विधिमंडळ आहे, विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळ, विधी म्हणजेच कायदा, तर हे विधिमंडळ जे आहे, कायदेमंडळ जे आहे 22 घटक राज्यामध्ये एकगृही आहे आणि 6 घटक राज्यांमध्ये हे कायदेमंडळ जे आहे मित्रांनो ते आपल्याला द्विगृही दिसतंय. म्हणजे तिथे विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. मग कोणती कोणती अशी घटक राज्य आहे ज्याच्यामध्ये राज्य विधिमंडळ हे द्विगृही आहे? त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली महाराष्ट्राचा पण समावेश होतोय मित्रांनो. तर त्याच्यावरती पण एकदा आपण या मुद्द्यामध्ये डिस्कस करणार आहोत. जर आता घटक राज्यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे, ज्या घटक राज्यामध्ये राज्य विधिमंडळाची रचना द्विगृही आहे, 2 सभागृह तिथे आहे, 2 गृह आहे, गृह म्हणजे घर आहेत, तर ते 2 सभागृह कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आहेत ते पण आपण लक्षात घेऊयात. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उत्तरेपासून राज्यांचा क्रम आपल्याला जर व्यवस्थित आपण आपल्या माइंडला सिक्वेन्स दिली तर हे आपल्याला एक्झाममध्ये फाइंड आउट करताना, आन्सर फाइंड आउट करताना खूप हेल्पफुल होणार आहे, खूप याची मदत होणार आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले आपण संदर्भ बघूयात उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो जे उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे त्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये सुद्धा राज्य विधिमंडळ आपल्याला दिसतं आहे जे द्विगृही स्वरूपाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं आहे बिहारमध्ये सुद्धा आपल्याला जे राज्य विधिमंडळ आहे मित्रांनो ते द्विगृही स्वरूपाचं दिसतं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती जर आपण विचार केला तर आपल्याला हे राज्य विधिमंडळ जे असणार आहे ते द्विगृही स्वरूपाचं दिसतं आहे. बघा, सगळ्यात पहिले आपण उत्तरेपासून सुरू करतोय, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर आपण बिहार, त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र. लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामधलं पण राज्य विधिमंडळ जे आहे मित्रांनो ते द्विगृही स्वरूपाचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे असणारं कर्नाटक हे राज्य आहे. कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की कर्नाटकमध्ये सुद्धा राज्य विधिमंडळ हे द्विगृही स्वरूपाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसतं आहे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून निर्माण झालेला तेलंगणा, या 6 राज्यांमधलं राज्य विधिमंडळ द्विगृही आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. सिक्वेन्स उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच द्या. भलेही आता थोडंसं आपल्याला महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा पहिले दिसतं आणि मग आंध्र प्रदेश दिसतं, पण तसं असलं तरीही आपण आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली असल्यामुळे आपण ती सिक्वेन्स त्या पद्धतीने लक्षात ठेवली. मग उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा राज्यांचा क्रम लक्षात ठेवताना ही 6 राज्य आहेत जिथे राज्य विधिमंडळ द्विगृही आहे. आता जर एखाद्या घटक राज्याच्या राज्य विधिमंडळाला कायदा तयार करायचा असेल मित्रांनो तर ती प्रोसिजर राज्य विधिमंडळात जरी चालत असली तरी पण एखाद्या विधेयकाचं, विधेयक म्हणजे बिल, त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होण्यासाठी राज्यपालांची स्वाक्षरी अत्यंत गरजेची असते. राज्यपालांच्या स्वाक्षरीशिवाय त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकत नाहीये. मग आता मला सांगा मित्रांनो, वरती जी तरतूद आपण पाहिली होती की राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून होती आहे, राष्ट्रपतींवर पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. याचाच अर्थ घटक राज्याच्या राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाला परवानगी देण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत आणि राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतायत. याचाच अर्थ
केंद्र ठरवणार आहे त्या विधेयकाला मंजुरी द्यायची की नाही. म्हणजे पुन्हा आपण हा पॉइंट कनेक्ट करतो आहोत. प्रभावशाली केंद्र शासन असलेले संघराज्य हे इथे सुद्धा दिसतंय. या मुद्द्यावरून सुद्धा हे स्पष्ट होतंय की भारतामध्ये घटक राज्याच्या कायदे निर्मितीच्या प्रक्रियेवरती प्रभावशाली केंद्र शासनाच्या तरतुदीचा अंमल दिसतोय. त्याचं नियंत्रण आपल्याला तिथे मित्रांनो दिसतं आहे. आले लक्षात? तर हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत प्रभावशाली केंद्र शासन असलेल्या संघराज्य व्यवस्थेमध्ये. तो मुद्दा आहे राष्ट्रीय आणीबाणीचा, ज्याला आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो. जर देशावरती एखादं संकट आलंय आणि जिथे देशाच्या भौगोलिक भूप्रदेशाचं संरक्षण करणं ही प्रायोरिटी असते, एक आणीबाणी असते, आणि अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 नुसार भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते, अशी तरतूद आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आहे मित्रांनो. कलम आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 352 नॅशनल इमर्जन्सी, ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो मित्रांनो. आता बघा, एखाद्या देशाने आपल्या भारतावरती जर आक्रमण केलं मित्रांनो, किंवा मग एखाद्या देशाने आपल्या राष्ट्रामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न केला, अशा परिस्थितीमध्ये आणीबाणी घोषित करायची की नाही हे सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवतं. स्टेट गव्हर्नमेंटला त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे अधिकार नाही आहेत. याचाच अर्थ एखाद्या राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेसाठी राष्ट्रपतींना ते अधिकार दिले गेलेत. आणि आपण जसं कालच्या लेक्चरमध्ये बघितलं की राष्ट्रपतींवर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, आणि त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान मंत्रिमंडळ म्हणजे आपलं केंद्र सरकार, आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवेल मित्रांनो की त्या सिच्युएशनमध्ये, त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करायची की नाही. आणि मग या सगळ्या तरतुदींचा जर आपण विचार केला, या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार केला, तर पुन्हा हा मुद्दा कनेक्ट होतो आहे आपल्या प्रभावशाली केंद्र शासनाच्या तरतुदीमध्ये. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर चीनने भारतामध्ये समजा घुसखोरी केली किंवा चीनने भारतावरती आक्रमण केलं, तर महाराष्ट्र ठरवू शकत नाही आहे की नॅशनल इमर्जन्सी लावायची आहे की नाही, किंवा बिहार ठरवू शकत नाही आहे, किंवा तेलंगणा राज्य ठरवू शकत नाही आहे, केरळ राज्य ठरवू शकत नाही आहे, किंवा 7 सिस्टर म्हणजे ईशान्येकडची 7 राज्य ठरवू शकत नाही आहे की आणीबाणी घोषित करायची की नाही. तर राज्यांना हे अधिकार नसून हे अधिकार सर्वेसर्वा दिले गेलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, केंद्र सरकारकडे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला हा मुद्दा पुन्हा कनेक्ट होतो आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भातल्या तरतुदीमध्ये सुद्धा आपण जर त्या अभ्यासल्या तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन असलेले संघराज्य आहे. आलाय मुद्दा मित्रांनो लक्षात? त्याच्यानंतर पुढे आपल्याला राष्ट्रपती राजवटीचा संदर्भ दिसतो. यालाच आपण एक पर्यायी शब्द वापरतो आणि त्याला आपण म्हणतो मित्रांनो राज्य आणीबाणी. राज्य आणीबाणीचा संदर्भ म्हणजेच त्याला एक दुसरा पर्यायी शब्द प्रयोग आपण वापरतो आहोत, त्याला आपण म्हणतो आहोत राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवटीसाठी हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल पुन्हा एकदा महत्त्वाचं आहे. आर्टिकल आहे 356. आता राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणीचा काय संदर्भ आहे मित्रांनो? तर राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार जर राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या तरतुदीनुसार चालत नाहीये, अशी राज्यपालांची खात्री झाल्यास राज्यपाल त्या राष्ट्रपतींकडे त्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करू शकतात. याचा अर्थ राज्यघटनेनुसार कारभार चालू आहे की नाही हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ ठरवू शकत नाहीये, तर ते ठरवण्याचा अधिकार दिला गेलेला दिसतो आहे आपल्याला राज्यपालांकडे. राज्यपाल शिफारस करणार आहेत, त्याच्यासाठी त्यांना स्वेच्छाधिकार राज्यघटनेने प्रदान केलेत. स्वेच्छाधिकार म्हणजे स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या मताने निर्णय घेण्याचे अधिकार, त्याला स्वेच्छाधीन अधिकार आपण म्हणतो. राज्यपाल
जेव्हा एखाद्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करतात, अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवटीच्या बाबत निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. याचाच अर्थ एखाद्या घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी स्टेट इमर्जन्सी लावायची असेल तर याचे संपूर्ण राईट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. त्याच्या बाबतीमध्ये राज्यांना अधिकार नाही. या तरतुदीवरून सुद्धा हे स्पष्ट होतंय मित्रांनो की भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन आहे. ठीक आहे, तर हा मुद्दा सुद्धा आपला इथे महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तो मुद्दा आहे जो राज्यासाठीच्या विशेष तरतुदी. प्रभावशाली केंद्र शासन असलेल्या संघराज्य पद्धतीमध्ये किंवा प्रभावशाली केंद्र शासनाच्या 5व्या पॉईंटमधला हा शेवटचा सब पॉईंट आहे, शेवटचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये दिले गेले राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी. या राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी देत असताना त्याच्यासाठी एक आर्टिकल आपल्याला पुढे दिसणार आहे. ते आर्टिकल सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ते आर्टिकल आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कलम 371. त्या कलम 371 मध्ये राज्यांसाठी विशेष तरतुदी दिल्या आहेत. म्हणजे एखाद्या राज्याला एखादी विशिष्ट तरतूद हवी असेल, विशिष्ट गोष्ट हवी असेल तर ते राज्य स्वतःहून ते घेऊ शकत नाहीये. त्याला केंद्राकडून त्या ज्या फॅसिलिटीज आहेत, त्या ज्या सुविधा आहेत, त्या ज्या विशेष अधिकार आहेत, विशेष तरतुदी आहेत, त्या केंद्राकडून राज्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. मग काय काय विशेष तरतुदी आहेत त्याचं एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिसतंय. त्याच्यावरही आपण नजर टाकूयात मित्रांनो. बघा, भारताच्या संविधानात काही बाबतीत सर्व राज्यांसाठी एकसारख्याच तरतुदी आहेत, पण गरजेप्रमाणे काही राज्यांना विशेष तरतुदी, राज्यांसाठी काही विशेष तरतुदी आपल्याला केल्या गेलेल्या दिसत आहेत. उदाहरणार्थ, हे उदाहरणार्थ आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतोय मित्रांनो, आणि महाराष्ट्राचा जिथे जिथे तुम्हाला उल्लेख दिसतो आहे, महाराष्ट्राचा जिथे जिथे तुम्हाला समावेश दिसतो आहे, त्या प्रश्नांना थोडंसं जास्त फोकस करायचं आहे. कारण आपण शेवटी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असल्यामुळे महाराष्ट्र हा सगळ्याच विषयांच्या बाबतीत आपल्या आयोगाच्या दृष्टिकोनातून प्रायोरिटी राहिलेला आहे. प्रायोरिटी ते निश्चित त्याला क्वेश्चन पेपरमध्ये देणार आहेत. मग चालू घडामोडीचा संदर्भ बघत असताना महाराष्ट्राच्या चालू घडामोडी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासोबत इतिहास बघत असताना महाराष्ट्राचा इतिहास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. राज्यघटना बघत असताना राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये महाराष्ट्राशी संबंधित तरतुदी असतील किंवा महाराष्ट्राशी संबंधित पॉलिटिकल करंट अफेअर असेल, म्हणजे राज्यघटनेशी संबंधित चालू घडामोडींचा जो मुद्दा असेल तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. भूगोलामध्ये सुद्धा आपल्याला करंट इश्यूज विचारले जाण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र हा प्रायोरिटीने निश्चितच विचारला जातो. कारण जग भारत महाराष्ट्र असा सिलेबसमध्ये आपल्याला भूगोलाचा अभ्यासक्रम दिसतो आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलावरती पण तुम्हाला प्रश्न फोकस होतात. म्हणजे आपण अभ्यास करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित कुठल्याही विषयाशी रिलेट करणारे मुद्दे असतील तर ते आपल्या अभ्यासात आलेच पाहिजे आणि ते कन्सेप्ट क्लिअर करूनच आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याची उत्तरं फाइंड आउट झाली पाहिजे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर उदाहरणार्थ इथे मित्रांनो दिलेला आहे ते म्हणजे महाराष्ट्र आणि आपल्या सोबत स्थापन झालेला, महाराष्ट्राची स्थापना झाली आहे 1 मे 1960ला. तर आपल्या सोबतच स्थापन झालेलं जे दुसरं राज्य आहे गुजरात, ते गुजरात सुद्धा तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो. तर ह्या महाराष्ट्र आणि गुजरातसाठी कलम 371 मध्ये तरतूद केलेल्या आहेत की एखाद्या मागास भागाच्या विकासासाठी तिथे वैधानिक विकास महामंडळ, वैधानिक म्हणजे कायदेशीर, वैधानिक म्हणजेच कायदेशीर, कायद्याने वैधानिक विकास महामंडळ स्थापन करता येतील अशी खास तरतूद मित्रांनो
या राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राच्या वैधानिक विकास महामंडळावर प्रश्न असतात, महाराष्ट्राच्या राज्यपालांवर प्रश्न असतात, महाराष्ट्राच्या राज्य विधिमंडळांवर प्रश्न असतात, महाराष्ट्राच्या विधान परिषद, विधानसभा, राज्यपाल, महाराष्ट्राशी संबंधित जितके जितके महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या सगळ्यांवरती आयोग आपले प्रश्न विचारत असतं. त्याच्यामुळे इथे जर तरतूद दिलेली आहे, महाराष्ट्रासाठी खास तरतूद दिली आहे, ती तरतूद आहे कलम 371 मध्ये. महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतूद दिली आहे. काय विशेष तरतूद आहे मग ती तरतूद आहे महाराष्ट्राच्या मागास भागासाठी. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर महाराष्ट्राचा संदर्भ जर आपण लक्षात घेतला मित्रांनो, महाराष्ट्राचा भौगोलिक भूगोल जर आपण अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा काही भाग हा विकसित आहे, ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे वगैरे हा पार्ट आहे ना, हा भाग जो आहे, हा भौगोलिक भूप्रदेश आहे, तो खूप जास्त विकसित आहे. तर काही महाराष्ट्राचा भौगोलिक भूप्रदेश मागास आहे. मराठवाडा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, हे भाग मागास आहेत. मग मागास भागाच्या विकासासाठी त्या भागाला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करता येतील अशी तरतूद आपल्याला कलम 371 मध्ये दिसते. त्याचा संदर्भ आपल्याला या डेटामध्ये आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे पुन्हा संदर्भ दिलाय, छोट्या राज्यांना विधानसभेत किमान 60 सभासद असण्याऐवजी 40 सभासद असण्याला मान्यता दिली आहे. याच्यावरून पुन्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते की विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी 60 असावी असं राज्यघटना आपल्याला म्हणताना दिसते मित्रांनो. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या राज्यांची लोकसंख्या कमी आहे, ते भौगोलिक भूप्रदेश छोटे आहेत, तिथे राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, क्वांटिटी कमी आहे. आणि जर लोकसंख्येच्याच आधारावर विधानसभेची सदस्य संख्या डिसाईड होत असेल तर तिथे लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथे 60 सदस्य होऊ शकत नाही आहेत. मग त्याच्यामुळे तिथे जो रेशो आहे तो रेशो थोडासा कमी केला गेला आणि 60 ऐवजी 40 सभासद असण्याच्या तरतुदीला मान्यता दिली आहे. ही त्या राज्यासाठी असलेली विशेष तरतूद आहे, जी विशेष तरतूद आपल्याला कलम 371 मध्ये केलेली दिसते आहे. आणि त्यासोबतच त्या राज्यांच्या ईशान्येकडचे जी राज्य आहेत मित्रांनो, ज्यांना मी तुम्हाला पुन्हा पुन्हा 7 सिस्टर असा उल्लेख करताना दिसते आहे, तर ते जे ईशान्येकडची 7 राज्य आहेत, 7 सिस्टर्स आहेत, त्या 7 सिस्टर्ससाठी सुद्धा तिथली जी स्थानिक परंपरा असेल, संस्कृती असेल आणि रीतिरिवाज असेल यांचं जतन करण्यासाठी या विशेष तरतुदी केल्या गेल्या आहेत, खास तरतुदी केल्या आहेत. आणि त्या तरतुदी केल्या गेल्या आहेत कलम 371 मध्ये. त्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत कोणत्या? कलम 371 मध्ये. तर या दृष्टिकोनातून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर आपण प्रभावशाली केंद्र शासन जो मुद्दा सुरू केला होता, भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमधला 5वं वैशिष्ट्य जे आपण सुरू केलं होतं, त्या वैशिष्ट्यांमध्ये पहिला पॉईंट आपण पाहिला होता. प्रभावशाली केंद्र शासन असलेल्या संघराज्य तरतुदीमध्ये पहिला सब पॉईंट पाहिला होता 3 सूची. दुसरा पॉईंट पाहिला एकेरी नागरिकत्व. तिसरा पॉईंट पाहिला एकेरी न्यायव्यवस्था. चौथा मुद्दा आपण अभ्यासला होता राज्यपालांची नेमणूक. 5वा मुद्दा आज आपण अभ्यासला घटक राज्याच्या कायदे निर्मितीची प्रक्रिया. 6वा मुद्दा आपण अभ्यासला तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. 7वा मुद्दा आपण अभ्यासला तो म्हणजे राष्ट्रपती राजवट. आणि 8वा जो सब पॉईंट आहे तो आपण आता अभ्यासला तो म्हणजे राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी. तर संपूर्ण 5व्या मुद्द्यामध्ये किती सब पॉईंट्स कनेक्ट झालेत आणि किती सब पॉईंट्स आपले याच्यामध्ये क्लिअर झालेत, तर हा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. आता आपण भारतीय राज्यघटनेच्या 6व्या वैशिष्ट्यांकडे जातोय. पुन्हा मी एकदा रिवाइज करते. भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य आपण शिकलोय लोकशाही. दुसरं वैशिष्ट्य गणराज्य. तिसरं वैशिष्ट्य संसदीय शासन पद्धती. चौथं वैशिष्ट्य संघराज्य व्यवस्था. 5वं वैशिष्ट्य प्रभावशाली केंद्र शासन. आणि आता जाणार आहोत 6व्या वैशिष्ट्याकडे. ते 6वं वैशिष्ट्य काय आहे लगेचच आपण बघूयात. बघा मित्रांनो, 6वं वैशिष्ट्य आहे ते आहे द्विसभागृही कायदेमंडळ. मित्रांनो, द्विसभागृही कायदेमंडळाचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. बघा, मी आत्ता जसं तुम्हाला
सांगितलं, मागचा पॉईंट डिस्कस करताना मी जसं तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये 28 घटक राज्य जी आहेत त्या 28 घटक राज्यापैकी 22 घटक राज्यामधलं राज्य विधिमंडळ हे एकगृही आहे आणि 6 घटक राज्यामधलं जे राज्य विधिमंडळ आहे ते द्विगृही आहे. हे झालं राज्यांच्या बाबतीत. पण सेंट्रल लेवलच्या बाबतीत जर आपण विचार करायचा असेल तर द्विगृही कायदेमंडळ हे आपलं कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक फंडामेंटल फीचर आहे. याचाच अर्थ भारतीय राज्यघटनेचं हे मित्रांनो ठळक वैशिष्ट्य आहे. आणि या ठळक वैशिष्ट्याचा मुद्दा आपण डिस्कस करत असताना, हे ठळक वैशिष्ट्य आपण एक्सप्लेन करत असताना, विश्लेषित करत असताना हा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे. द्विगृही कायदेमंडळाची जी संकल्पना आहे ती आपण इंग्लंड देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे आणि इंग्लंड देशाच्या राज्यघटनेवरून ही संकल्पना आपण घेतलेली आहे. काय संकल्पना आहे लगेचच आपण बघणार आहोत मित्रांनो. भारताची जी संसद आहे ती भारताची संसद ही द्विगृही आहे. संसद म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळ, केंद्रीय कायदेमंडळ म्हणजेच संसद आणि संसद म्हणजे आपण त्याला पार्लमेंट म्हणतो. हे एकाच अर्थाने आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला केंद्रीय कायदेमंडळ विचारलं की लगेच तुम्ही गोंधळता. केंद्रीय कायदेमंडळ म्हणजेच संसद म्हणजेच पार्लमेंट. मग संसद ही किती सभागृहांची आहे तर ती द्विसभागृहांची आहे. द्वि म्हणजे दोन. ही 2 सभागृहांची मिळून बनलेली आहे मित्रांनो. त्याचं पहिलं सभागृह आहे ते म्हणजे लोकसभा, जे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे मित्रांनो. आणि दुसरं सभागृह आहे ते म्हणजे राज्यसभा. मग भारतामध्ये द्विगृही कायदेमंडळाची रचना आपल्याला दिसती आहे सेंट्रल लेवलला. स्टेट लेवलला ती द्विगृही असावी किंवा नसावी याचे राईट स्टेटकडे आहेत. मात्र काही घटक राज्यांमध्ये ती द्विगृही दिसतीये तर काही घटक राज्यांमध्ये एकगृही दिसतीये. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला हा मुद्दा सांगतेय मित्रांनो की केंद्र सूचीतील विषयावरती संसद कायदा करणार, राज्य सूचीतील विषयावरती राज्य विधिमंडळ कायदा करणार आणि समवर्ती सूचीतील विषयावर संसद आणि राज्य विधिमंडळ या दोघांनाही कायदा तयार करण्याचा अधिकार आहे. म्हणजे केंद्र सूचीतील विषय हे संसदेच्या अधिकार कक्षेत चाललेत, राज्य सूचीतले विषय हे घटक राज्याच्या विधिमंडळाकडे चाललेत, त्यांच्या अधिकार क्षेत्रात चाललेत आणि समवर्ती सूचीतील विषय असे आहेत ज्या विषयावरती केंद्राला वाटलं तर केंद्र कायदा करू शकते, म्हणजे संसद कायदा करू शकते. आणि जर एखाद्या घटक राज्याला वाटलं तर ते घटक राज्य त्याच्यापुरतं, त्याच्या राज्यापुरतं तो कायदा तयार करू शकतं, त्या विषयावर कायदा तयार करू शकतं आणि त्याची त्याच्या राज्यापुरती अंमलबजावणी करू शकतं. पण भारतामध्ये प्रभावशाली केंद्र शासन असल्यामुळे संसदेने केलेला कायदा हा संपूर्ण भारताच्या भौगोलिक भूप्रदेशावर बंधनकारक असतो, तर त्या घटक राज्याच्या विधिमंडळाने केलेला कायदा फक्त त्या घटक राज्यापुरताच मर्यादित असतो. आपण इतर घटक राज्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही पण आमचा कायदा लागू करा. येते लक्षात. तर भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट डॉमिनंट आहे, पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा सगळा संदर्भ दिसतोय मित्रांनो. पण इथे जो मुद्दा आपण डिस्कस करतो आहोत तो डिस्कस करण्याचा मुद्दा हा आहे तो म्हणजे भारताची संसद ही स्थापनेपासून द्विगृही आहे, द्विगृही राहणार आहे. म्हणजे तेव्हा सुद्धा ती संसद द्विगृही होती आहे आणि असणार आहे. म्हणजे भारतामध्ये घटक राज्यांमध्ये द्विगृही राज्य विधिमंडळ असावं, राज्याचं कायदेमंडळ द्विगृही असावं की नसावं हे बदलत जाईल, कालानुरूप याच्यामध्ये चेंजेस होत जातील. पण भारताची संसद ही कायम द्विगृही राहणार आहे. हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे जे आपण इंग्लंड देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेलं आहे मित्रांनो. तर हा सगळा मुद्दा आपल्यासाठी इथे महत्त्वाचा आहे. काय दिलेलं आहे या पॉईंट्समध्ये, याची जी काही PDF स्वरूपाची जी नोट्स आहेत तुम्हाला आपण अवेलेबल करून देणार आहोत, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ते जे मटेरियल आहे ते पण तुमच्या मोबाईलमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टींना फक्त रिवाईज करायचं, त्या गोष्टींना पुन्हा पुन्हा अंडरस्टँड करायचं, त्या गोष्टींना पुन्हा पुन्हा एकदा विश्लेषित करायचं, ज्याच्यामुळे त्याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न याची अचूक उत्तरं आपल्याला काढता येऊ शकतील, मार्क करता येऊ शकतील. ठीक आहे, चलो पुढे जाऊयात. मग पुढचं वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. भारतीय राज्यघटनेचं 7वं वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो. 7वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लिखित व सर्वात मोठी राज्यघटना. हे भारतीय राज्यघटनेचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते लिहिलेलं आहे
कॉन्स्टिट्यूशन जे आहे मित्रांनो ते लिहिलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपात आहे, कारण बोलीभाषेतली गोष्ट कधीही बदलली जाऊ शकते. भारत हा असं राष्ट्र आहे की भारतामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या शाही, वेगवेगळ्या सत्ता, वेगवेगळे सत्ताधीश होऊन गेलेत. भारतामध्ये परकीय लोकांनी सुद्धा राज्य केलंय. इंग्लंड भारतामध्ये राज्य करण्यासाठी आलेत, खरं तर ते व्यापार करण्यासाठी आलेत आणि राज्यकर्ते बनलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण हा मुद्दा डिस्कस करतोय मित्रांनो, तर भारतामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या लिखित स्वरूपात नोट डाऊन असणं अत्यंत गरजेचं होतं. लिखित स्वरूपात त्या तरतुदी असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण भारताचं संविधान हे 5-50 वर्षांसाठी तयार करत नाही आहे. तर जोपर्यंत भारताच्या नकाशावरती, संपूर्ण पृथ्वीच्या नकाशावरती भारताचा नकाशा दिसतो आहे, तोपर्यंत भारतासाठी ही जी नियमावली आहे, जिला आपण राज्यघटना म्हणतो, जिला आपण कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, ती अबाधित राहिली पाहिजे. त्याच्यामुळे खूप दूरदृष्टीने विचार केला गेला. सगळ्या तरतुदी लिखित स्वरूपात नोट डाऊन केल्या गेल्या, लिखित स्वरूपामध्ये नोंदवल्या गेल्या. याचं कारण असं की कुणीही उद्या भविष्यामध्ये आपल्या राजकीय स्वार्थासाठी या तरतुदींना कशाही पद्धतीने बदलू नये, कशाही पद्धतीने त्याला जोडू किंवा मोडू नये, या दृष्टिकोनातून आपण ही जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपात नोंदवून ठेवलेली आहे. आणि जसं आपण भारताचा इतिहास पाहतो मित्रांनो, भारताच्या इतिहासामध्ये अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत आपण. आपल्या भारताच्या इतिहासाने अनेक काळ पाहिलाय, अनेक सत्ताधीश पाहिलेत, अनेक शाह्या पाहिल्यात. तर या सगळ्यांमधून एक गोष्ट आपण शिकलोय की आपल्याला ना बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींची जी नोंद आहे ती राज्यघटनेमध्ये करावी लागेल. नाहीतर भविष्यामध्ये आपण लोकशाही व्यवस्था जरी भारत स्वीकारत असला तरी उद्या लोकांनी निवडून दिलेलं शासन हुकुमशाही पद्धतीने वागू नये याच्यासाठी तरतुदी ज्या आहेत त्या विस्तृत स्वरूपामध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. भारत हे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे, लोकांचं इथे शासन असल्यामुळे, भारतीय जनता ही सत्तेचं मूळ उगमस्थान असल्यामुळे लोकांचे हक्कसुद्धा अबाधित राहिले पाहिजे. हे हक्क जतन करताना सुद्धा त्याला अपवादसुद्धा त्याच्यामध्ये नमूद झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विस्तृत पद्धतीने विचार करून त्याच्या विस्तृत स्वरूपातल्या नोंदी, त्याची स्पष्टीकरणं अपवादासहित भारतीय राज्यघटनेमध्ये असल्यामुळे आपली भारतीय राज्यघटना ही खूप मोठी, ज्याला आपण जगातली सर्वात मोठी राज्यघटना म्हणून ओळखतो, अशी भारताची राज्यघटना आपल्याला दिसते आहे मित्रांनो. तर हा सगळा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर याच्यामध्ये काय काय मुद्दे आपल्याला महत्त्वाचे आहेत तो पण भाग आपण इथे बघणार आहोत मित्रांनो. बघा काय काय सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या लिखित आणि विस्तृत स्वरूपाच्या नोंदींमध्ये काय काय सांगितलंय. भारताची राज्यघटना सर्वात मोठी किंवा विस्तृत राज्यघटना आहे हे त्यातील परिशिष्ट व त्यांच्यातील तपशील पाहिला की लक्षात येऊ शकतं. मित्रांनो आता एक गोष्ट इथे मी तुम्हाला क्लिअर करते. आपण राज्यघटनेचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो आपल्याला की राज्यघटना म्हणजे काय. तर राज्यघटना म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर एखादं राष्ट्र चालवण्यासाठी असलेली नियमावली. त्या नियमावलीमध्ये नियम दिलेले असतात आणि त्या नियमानुसार कारभार करणं हे त्या देशावरती, त्या देशाच्या प्रमुखांवरती, शासन प्रमुखांवरती, राजकीय प्रमुखांवरती बंधनकारक असतं. त्याला म्हटलं जातं राज्यघटना. राज्यघटनेची सरळ सोपी व्याख्या आपण केलेली आहे. राज्यघटना म्हणजे देश चालविण्यासाठीची तयार केलेली नियमावली म्हणजे राज्यघटना सगळ्यात पहिले. मग भारतीय राज्यघटनेमध्ये पहिले तर त्याचं पार्टेशन केलंय, भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचं विभाजन केलंय, ज्याला आपण संबोधतो भाग. भारतीय राज्यघटनेच्या मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला 22 भाग दिसतील. म्हणजे आपल्याला राज्यघटनेचं 22 पार्टेशन्स दिसतील. त्या प्रत्येक भागामध्ये त्या तरतुदींशी संबंधित कलमांचा मुद्दा आपल्याला तिथे दिला गेलेला आहे मित्रांनो. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे भाग आहेत आणि भागामध्ये आहेत ते कलम. भागांमध्ये आहेत ते कलम. बघा याचा पण एक संदर्भ आपण इथे डिस्कस करूयात. पहिले आहे तो भाग.
भाग कशाशी संबंधित आहे त्या विषयाचं हेडिंग, मेन हेडिंग त्या भागाला दिलेलं आहे. त्या भागामध्ये आहे कलम, आणि त्या कलमांमध्ये असलेल्या तरतुदींचं जर अतिरिक्त स्पष्टीकरण द्यायचं असेल तर जर त्या कलमांमध्ये असलेल्या तरतुदींचं विस्तृत स्पष्टीकरण, विस्तृत विश्लेषण राज्यघटनाकारांना वाटलं की याचं विस्तृत विश्लेषण आपल्याला देणं गरजेचं आहे, तर या कलमांशी संबंधित अतिरिक्त स्पष्टीकरण, एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन हे जोडलं गेलेलं आहे, ज्याला आपण परिशिष्ट म्हणतो, किंवा त्याला आपण अजून एक शब्द प्रयोग वापरतो, त्याला आपण म्हणतो अनुसूची. परिशिष्ट त्यालाच आपण म्हणतो मित्रांनो अनुसूची. बघा, हे सगळ्यात पहिले आपण क्लिअर करून घेऊयात. ठीक आहे, भाग आहे, उदाहरण देते, भाग 3. भाग 3 हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. भाग 3 मध्ये आहेत फंडामेंटल राईट्स. मग त्या तिसऱ्या भागामध्ये कलम दिलेले आहेत. कलम आहेत कलम 12 ते 35. त्या कलम 12 ते 35 मधल्या एखाद्या कलमाला जर एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन द्यायचंय, त्याचं स्पष्टीकरण द्यायचंय, तर त्याच्यासाठी जोडली गेलेली पुरवणी त्याला आपण म्हणतो परिशिष्ट, किंवा त्याला एक पुन्हा पर्यायी शब्द आहे अनुसूची, त्याला शेड्यूल म्हणतो आपण. म्हणजे भाग आहे मित्रांनो, नंतर आर्टिकल्स आहेत, त्या भागामध्ये आर्टिकल्स आहेत, आणि त्या आर्टिकल्सला एक्स्ट्रा एक्सप्लेन करण्यासाठी परिशिष्ट आहेत. प्रत्येक कलमाला काही एक्स्ट्रा एक्सप्लेनेशनची गरज नाही, पण जिथे जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे तिथे अशा पद्धतीची परिशिष्ट आपल्याला दिसतात. मग मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये 22 भाग होते. त्या 22 भागांमध्ये एकूण कलमांची संख्या होती 395, आणि मूळ राज्यघटनेमध्ये परिशिष्टांची संख्या होती 8. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 12 परिशिष्ट आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, तर मूळ राज्यघटनेमध्ये 8 परिशिष्ट होती, म्हणजे 8 पुरवण्या जोडल्या गेल्या आहेत, 8 अनुसूची जोडल्या गेलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या कलमांचं अतिरिक्त स्पष्टीकरण त्या भागांमध्ये आपल्याला दिसतंय. मूळ राज्यघटना, जेव्हा जेव्हा मी तुम्हाला मूळ राज्यघटना असा शब्दप्रयोग वापरते तेव्हा समजून घ्यायचं, मूळ राज्यघटना म्हणजे 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेली, म्हणजे जी लागू झालेली आहे, जिचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे, अशी राज्यघटना 26 जानेवारी 1950ची, तिला आपण मूळ राज्यघटना म्हणतो. आणि 26 जानेवारी 1950ला किती भाग होते, तर भाग होते 22. कलम किती होते, तर कलम होते 395, आणि परिशिष्ट किती होते, तर परिशिष्ट होते 8. हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015च्या प्रश्नपत्रिकेत. त्याच्यामुळे ना हे लक्षात घ्यायचं, जर आपल्याला मूळ राज्यघटना असा प्रश्नामध्ये संदर्भ आला तर मूळ राज्यघटनेसाठी जो तरतूद विचारली जाते याचा अर्थ मूळ राज्यघटना, सुरुवातीची राज्यघटना असे शब्दप्रयोग आले तर समजायचं 26 जानेवारी 1950चा रेफरन्स विचारतायत. आणि जर असं विचारलं गेलं सध्या किंवा मूळ राज्यघटनेनंतर किंवा अलीकडे अशा पद्धतीचे शब्द आले तर त्यांना असं म्हणायचं आहे की सध्या म्हणजे करंट मध्ये आपल्याला किती परिशिष्ट आहेत, किती त्याचा संदर्भ आहे असं त्यांना विचारणं अपेक्षित, त्याचं उत्तर त्यांना पाहिजे असतं तुमच्याकडून. हे त्यांच्याकडून आपल्याला अशा पद्धतीचे जे काही लॉजिक्स आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी मी पुन्हा एकदा याचा उल्लेख करते. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आपल्यासाठी मस्ट आहे. आपण लवकरच क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरती सुद्धा एक लेक्चर घेणार आहोत, लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामुळे हा जो सगळा संदर्भ आहे तुमचा क्लिअर होईल, त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. मग आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलंय हे थोडक्यात पुन्हा एकदा रिवाइज करूयात मित्रांनो. आपण सगळ्यात भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य पाहिलं ते आहे लोकशाही, दुसरं वैशिष्ट्य पाहिलं ते गणराज्य, तिसरं वैशिष्ट्य पाहिलं संसदीय शासन पद्धती, चौथं वैशिष्ट्य पाहिलंय आपण संघराज्य व्यवस्था, पाचवं वैशिष्ट्य पाहिलंय प्रभावशाली केंद्र शासन, पाचव्या वैशिष्ट्यांमध्ये पुन्हा सब पॉईंट पाहिलेत. त्या सब पॉईंटमधला पहिला सब पॉईंट होता 3 सूची, दुसरा सब पॉईंट होता एकेरी नागरिकत्व, तिसरा सब पॉईंट होता तो होता एकेरी न्यायव्यवस्था, चौथा सब पॉईंट होता राज्यपालांची नेमणूक, पाचवा सब पॉईंट आपण पाहिला घटक राज्यांची कायदे निर्मितीची प्रक्रिया,
त्याच्यानंतर आपण पुढचा सब पॉईंट पाहिला तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित तरतूद कलम 352. त्याच्यानंतर पुढचा सब पॉईंट आपण त्याच्यामध्ये पाहिला राष्ट्रपती राजवट, ज्याला आपण दुसरा एक पर्यायी शब्द वापरतो राज्य आणीबाणी. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट आपण 5व्या पॉईंटला कनेक्ट केला, जो सब पॉईंट होता तो होता राज्यांसाठीच्या विशेष तरतुदी. मग भारतीय राज्यघटनेचं आज आपण 6वं वैशिष्ट्य अभ्यासलं ते म्हणजे द्विगृही कायदेमंडळ. त्याच्यानंतर 7वं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं ते म्हणजे लिखित व सर्वात मोठी राज्यघटना. हे इथपर्यंत वैशिष्ट्य आपण आपल्या या लेक्चरमध्ये अभ्यासले आहेत. उद्या तुम्हाला म्हणजे उद्या तारीख आहे 22 जानेवारी, त्या दिवशी सुद्धा आपण त्याचा जो पुढचा पार्ट आहे, पुढचा जो घटनाक्रम आहे, पुढची जी वैशिष्ट्ये आहे ती उद्याच्या लेक्चरला आपण घेणार आहोत मित्रांनो. आपल्याला आजचं लेक्चर कळालं असेल अशी अपेक्षा करते मित्रांनो. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.